हॅलो फ्रेंड्स, आज मी कुठं जाते तर हे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. बघा, नेचर बघा, लोकेशन बघा आणि ओळखा कुठं चाललो आहे आम्ही. ते सरप्राईज आहे एक तर. हॅलो फ्रेंड्स, आम्ही जात आहोत पंढरपूर. 139 किलोमीटर रनिंग केलेलं आहे आणि अजून एक 9 ते 10 किलोमीटर राहिलेलं आहे. पण थोड्याच वेळात आपण पंढरपूरला पोहोचू. चाललोय आम्ही पंढरपूरला. बघितलं तुम्ही, जाता जाता रस्त्यावरही आमचं फोटो शूट चालू आहे. रस्त्याला हायवेवरती छान छान असं नेचर लोकेशन खूप भारीच होतं तिकडचं. हे बघा, पंढरपूरचा फाटा इथं दिसतोय. हे बघा, वारकरी लोकांच्या मूर्त्या खूप छान तिथं चौकामध्ये होत्या. तिथले मी थोडंसं व्हिडिओ शूट केलेत. ही पालखी, गुरुपौर्णिमा असल्याकारणानं पालख्या भरपूर होत्या. हे बघा, हे राधाकृष्ण असं विठ्ठलाचं ते मंदिर होतं तिथं. तिथलंही थोडंसं फोटोशूट केलेलं आहे. हे मेन मागचं प्रवेशद्वार आहे, पश्चिम द्वार असं. मागच्या बाजूने आम्ही गेलो होतो सुरुवातीला गाडीवरूनच. हे पूर्ण मंदिराचं बाहेरून मी शूट केलेलं आहे. हे बघा, मागची बाजू पूर्ण मंदिराचं लोकेशन, मागची बाजू अशी चारही बाजूने मी व्हिडिओ शूट केलेला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर इथं दिसतंय तुम्हाला. खूप गर्दी होती, भयंकर गर्दी होती अक्षरशः. वारकरी लोक, येणाऱ्या दिंडी वारी भरपूर, आणि मेन म्हणजे गुरुपौर्णिमा असल्याकारणानं गर्दी भयंकर होती. पुष्कळ अशी माणसं, गर्दी, पोलीस, ट्रॅफिक पण भरपूर जाम होतं. हे बघा, ही मंदिराची समोरची बाजू, तिथं संत चोखामेळा यांची समाधी पण आहे. ही मंदिराची पुढील बाजू आहे. भक्तांना येण्या जाण्यासाठी खूप छान सोय केलेली होती खरं तर. हे बघा, तिथं येणाऱ्या पालखी, तिथे एक पालखी आली होती, त्याच्या येण्या जाण्यासाठी वाट करत होते बरेच लोक. असे गर्दी भरपूर होती. त्या गर्दीतूनही मला जमेल तसं मी व्हिडिओ शूट असं थोडंसं केलेलं आहे. हे तिथं आम्ही सेल्फी घेतलेल्या, मी आणि माझे मिस्टर. ही मंदिराची बाजू, एक बाजू इकडं आहे. ही मंदिराची पुढची बाजू दिसते. तिथं आलेली पालखी. पाहू शकताय तुम्ही, गर्दी भरपूर दिसते माणसांची. हे संत चोखामेळा यांची मूर्ती, गाभाऱ्यातला मी जाऊन फोटो काढलेला होता. खरं तर ॲक्च्युली हा व्हिडिओ कालचा आहे, मी आज पोस्ट केलेला आहे. बघा, गर्दी पाहू शकताय तुम्ही, गर्दी भरपूर होती. हा इकडे शिवाजी चौक आहे. इथं शिवाजीची मूर्ती मस्त असं आपला भगवा फडकतेला दिसतोय. परत इथं वारकऱ्यांच्या खूप छान मूर्त्या होत्या. मला बघितल्या होत्या, एवढ्या आवडल्या ना, त्यामुळे मी छोटासा व्हिडिओ शूट केलेला आहे. बघा, म्हणजे वारकरी लोकांच्या मूर्त्या आहेत ह्या, खूप छान, एकदम भारी वाटलं मला तर हे बघून. परत भक्त निवास आहे तिथे दिसते बघा तुम्हाला. राहण्यासाठी, भक्तांच्या राहण्यासाठी खास सोयी पण आहे इथं. आता ही आहे चंद्रभागा नदी. या नदीला भीमा नदी सुद्धा म्हणतात. खूप छान मोठी अशी नदी आहे ही चंद्रभागा नदी. तिथं जाऊन आम्ही सुद्धा आपले हातपाय तोंड धुवून, नदीचं दर्शन घेऊन, मस्त आजूबाजूचा परिसर पण मी व्हिडिओमध्ये घेतलेला आहे थोडाफार. बघू शकताय तुम्ही. सगळेजण भक्त निवासी येत होते आपले हातपाय धुवून. मी सुद्धा हातपाय धुवून आपलं तेव्हा नदीचं दर्शन घेतलेलं आहे. एवढं छान लोकेशन होतं. मला तर, मी पहिल्यांदा गाडीवरून गेले होते पंढरपूरला, त्यामुळे मला खरंच खूप भारी वाटलं की टू व्हीलरवरनं एवढ्या लांब प्रवास होईल का. पण नाही, खूप छान झाला खरं तर प्रवास. गर्दी होती तरी पण केलं आम्ही ॲडजस्ट. छान छान तिथंही आम्ही फोटो घेतलेत. तिथं कोणीतरी रेतीची पिंड केली होती, ही बघा दिसते तुम्हाला. त्याचं पण मी फोटो घेतलेला. सेल्फी वगैरे आमच्या चालूच होत्या चंद्रभागी नदीवरती. नंतर तिथून पुढे आम्ही निघालो. येताना आम्हाला सांगोल्याच्या पुढे पाऊस लागला, त्यामुळे आम्ही छान छान फोटोशूट करतच आलेलो आहे.
बरं, आजचा तुम्हाला पंढरपूरचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा हां. थँक्यू.